श्री समर्थ शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावर आकाश मारावर, उपाध्यक्षपदावर माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, सचिव पदावर विवस्वान धुर्वे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तसेच कार्यकारी मंडळाच्या नवनियुक्त सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आकाश मारावर मित्र परिवार, विलास महल्ले संपादक GTV न्यूज मराठी, दिनेश गावत्रे लोकमत प्रतिनिधी, कुंदन महाजन आणि मित्र परिवार आणि GTV न्यूज मराठी मित्र परिवार. नमस्कार, GTV न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातून. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिक्षण क्षेत्रात नावाजलेली श्री समर्थ शिक्षण मंडळाची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदावर आकाश दत्तात्रय मारावार यांची एकमताने निवड घोषित करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्षपदावर माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या सचिव पदाची धुरा विवस्वान संदीप धुर्वे यांच्याकडे सोपविण्यात आली. दत्तात्रय मारावार, सौ डॉक्टर विजया सिंग धुर्वे, सौ पल्लवी आकाश मारावार, अभय धुर्वे, कुमारी श्रावणी आकाश मारावार आणि सौ ममता महल्ले या सर्वांची कार्यकारी मंडळामध्ये संचालक पदावर निवड करण्यात आली. 1947 ला स्थापन झालेल्या श्री समर्थ शिक्षण मंडळाची पुढील 3 वर्षाकरिता कार्यकारिणीची निवड करण्याकरता श्री समर्थ शिक्षण मंडळाच्या आजीव सदस्यांची सभा बोलविण्यात आली होती. या सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड घोषित करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ज्या शाळेचा विद्यार्थी होतो आज त्याच शाळेचं अध्यक्षपद भूषविण्याचं भाग्य लाभलं आणि ही भावना मनाला थरारून टाकणारी आहे, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त अध्यक्ष आकाश मारावार यांनी GTV न्यूज मराठी सोबत बोलताना व्यक्त केली. गुरुदत्त श्रद्धास्थान आई वडील, माझे मित्र संदीप धुर्वे, माझे मार्गदर्शक संदीप धुर्वे, ज्या शाळेचा विद्यार्थी होतो त्या शाळेचा आज मी अध्यक्ष झालो, ही भावनाच मनाला थरारून टाकणारी आहे. आणि खरंच अतिशय सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने आज मी या संस्थेचा अध्यक्ष झालो आहे. आणि ज्या आजोबांनी माझी संस्था उभी केली त्या आजोबांचा नंतर माराव पर्यायापैकी म्हणजे मी पहिल्यांदाच झालेलो आहे. तर आज कुठे ना कुठे असं वाटत आहे का बा आज मारावपैकी कोणीतरी इथे झालेलं आहे, त्याचा एक मला गर्व आहे. आणि राहीलच, कारण की एवढ्या मोठ्या संस्थेचा आपण अध्यक्ष होणं हा काही सोपा विषय नव्हता. तर सगळ्याच्या सहकार्याने, संदीप धुर्वेच्या मार्गदर्शनाने आणि विवासनसारखा माझा सखा आणि माझा लहान बंधू त्याच्या काही गोष्टींनी, काही विचारांनी वगैरे या संस्थेला आपण कसं पुढे नेता येईल. आणि नक्कीच मला संस्थेचा आता अनुभव आहे, जिथे काहीच नसताना आपण माझ्या काही संस्था आपण भरारीस नेलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आपण त्याची उच्चांक गाठण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. जे काही कमीपणा असेल समर्थ महाविद्यालय इथे जे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स, अजून कोणाचे काय भेडसावत असेल, टीचर्सचे प्रॉब्लेम्स, या सगळ्या नोंदी करून मी संदीप भाऊ मिळून आम्ही पूर्ण प्रयत्न करू का ही संस्था जिल्ह्यातून 1 नंबरची कशी राहील. आणि नक्कीच येत्या काही वर्षात आपण ही अशी भूमिका बजावून या संस्थेला उंच भरारी नेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आज तरुणांना समोर आणलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण मंडळाचं अध्यक्षपद नाकारलं आणि तरुणांच्या हातात मंडळाची सूत्रे दिली, अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी GTV न्यूज मराठी सोबत बोलताना व्यक्त केली. सर्वप्रथम त्याग, समर्पण, देशभक्ती या 3 गोष्टी समोर ठेवून सर्व त्याग करणारे आमचा संघ परिवार आणि त्या संघ परिवारातील समर्थ शिक्षा मंडळ घाटंजी, मी बोललेल्या 3 वाक्यामध्ये सर्व काही आलं. आणि तिथे मला काम करण्याची संधी मिळत आहे. राजकारणात मी 2 वेळा आमदार राहिलो. खरं पाहिलं तर सर्वांचा आग्रह होता की आपण अध्यक्ष व्हावं. मी या गोष्टीला साफ नकार दिला
जर प्रत्येक पॉलिटिशियन स्वतःच पद घेत बसले तर ते काही संयुक्तिक नाही. म्हणून संघ परिवारातीलच आणि यशस्वी उद्योजक आकाश मारवांना आम्ही एकमताने अध्यक्ष केलं. आज तुम्हाला माहीत आहे की आज झेंजी विषय देशभरात, आज तरुणाईला आपण समोर आणलं पाहिजे. त्या भावनेतून आकाश मारावरही नाव सुचवलं की विवस्वान संदीप धुर्वे यांना आपण सचिव करावं या संस्थेचं. ते सुद्धा एकमतानं पारित झालं. आणि या संस्थेकरता ज्या 5 विभूतींनी त्याची स्थापना केली तब्बल 78 वर्षापूर्वी, ते 5 विभूती आपल्या बाबाजी दाते असो, भाऊसाहेब चोपडे असो, बापूजी मारावार असो, महाजन असो आणि तायडेजी, या सर्वांचं यांनी सुरुवात केली. आणि तिथे काम करायला आम्हाला संधी मिळत आहे हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून आम्ही तयार झालो. आणि इतकं या शाळेची गुणवत्ता, येथील विद्यार्थी, येथील शिक्षकवृंद यांची ख्याती खूप मोठी आहे. जवळपास 1400-1500च्या आसपास इथे ॲडमिशन होतात. इथले ॲडमिशन नेहमी फुल जातात. आणि अशा ठिकाणी काहीतरी आपल्या करायची संधी आमचे जुने कार्यकारिणीचे अध्यक्ष मधुसूदनजी चोपडे आणि त्यांचे पूर्ण सहकार्याने आम्हाला दिली. त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि या संस्थेला आता ची वाटचाल जिल्ह्यात याला कसं नंबर 1 वर आणता येईल याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. शेवटी या वास्तूला 60 वर्ष झालीत बांधून, या हॉस्टेलला सुद्धा 50 वर्ष झालीत. त्याकडे आमचं प्राधान्य आमचं राहील, कसं करून याला आता चांगलं बांधता येईल. आणि शैक्षणिक दर्जा मात्र आम्ही नो कॉम्प्रोमाइज. शिक्षण जे चांगले काम करतील त्यांचं स्वागतच आहे. पण वेळ काढू पण आम्हाला जमणार नाही. आमच्या संघप्रवाहाची शिस्त, समर्पण आणि देशभक्ती या तत्वावर आमची पुढची वाटचाल राहील. मी एक झेंजी याचा भाग असल्याने विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि त्या समस्या सोडविण्याला आपलं प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सचिव विवस्वान धुर्वे यांनी GTV न्यूज मराठी सोबत बोलताना व्यक्त केली. आता हे बघा, मी जे इकडे उभे आहो, धुर्वे साहेब असतील, आकाशजी असतील, आम्ही ट्रिपल इंजिन सारखेच आहोत. धुर्वे साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही निधी आणणार. आकाशजी असं म्हटले ते माझे विद्यार्थी आहे, त्यांचा अनुभव आहे. आणि मी एक जेनझीचाच एक तरुण आहो, म्हणून मला या विद्यार्थीचे कष्ट आणि कठीण आहे नाही. मी हॉस्टेलमध्येच राहिलो आहे. आता मी हॉस्टेलला व्हिजिट केलं, त्यांना विचारलं मी काय अडचणी आहे, काय काय नाही आहे. पुष्कळ अडचणी आहे, इथे सांगू नाही शकत मी. ते अडचणी सोडवणं पहिलं कार्य आहे आमचं. आणि काही इमारती इथे जुने झाले आहे. आकाशजीच्या नेतृत्वात आणि धुर्वे साहेबांच्या नेतृत्वात हे आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचार, संस्कृती आणि संस्कार जपून आम्ही पुढे जाणार. योग्य व्यक्तीच्या हातात मंडळाची सूत्रे दिल्याची प्रतिक्रिया मंडळाचे माजी अध्यक्ष मधुसूदन चोपडे यांनी यावेळी व्यक्त केली. वय झाल्यानंतरचं जीवन हे शांततेत आणि सुखासमाधानानं जगावं अशी इच्छा म्हणून, पण हे करत असताना सुद्धा योग्य व्यक्ती आहे की नाही याची पारख केली, याची खात्री केली. आणि त्याच्यानंतरच आकाश मारावार यांना आणि श्री संदीपजी धुर्वे यांच्या स्वाधीन ही धुरा केलेली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.